करायची सुरुवात? तयार आहेत का सगळे? एकदम. आता आजपासून आपला आज आपला टॉपिक कोणता चालू करायचा आहे? अंकांची स्थानिक किंमत. अंकाची स्थानिक किंमत. अंकाच्या दोन किमती असतात. किती असतात? एक असते स्थानिक किंमत आणि एक असते दर्शनी किंमत. अंकाच्या स्थानिक किमतीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये का? त्याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू. काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू. आणि दुसरी किंमत कोणती असते? स्थानिक किंमत. आणि दुसरी कोणती असते? दर्शनी किंमत. दर्शनी किंमतला काय म्हणायचं? फेस व्हॅल्यू. काय म्हणायचं? आता कशामुळे म्हणायचं हे 1 मिनिटात समजून घ्यायचं. कुणीही गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. सगळ्यांनी बसायचं थाट. नाही बसला थाट तर काय होणार? तुमच्या डोक्यावर द्यावा लागणार आपला माठ. मग तुम्ही ऑटोमॅटिकली बसणार थाट. आहे का नाही? माठाच्या वजनामुळं. माठ्या डोक्यांवर मांडायचा माठ. कुठं कोणाकोणाचं डोकं माठ आहे? कोणाचंच नाही. बर आहे का? चला. प्लेस व्हॅल्यू. प्लेस म्हणजे, प्लेस शब्दाचा अर्थ कोण सांगतंय? प्लेस म्हणजे एखादं स्थान, ठिकाण. आपला विचारतात का नाही तुमचं प्लेस कोणतं? तर काय म्हणणार आपण? तुमचं प्लेस, तुमचं गाव जे असेल ते तुमचं प्लेस, किंवा आपलं घर. हे काय असतं आपलं? प्लेस. प्लेस म्हणजे ठिकाण. तो स्थान म्हणजे, स्थान म्हणजे ही ठिकाण. एखादी संख्या आपण लिहिली. कोणती? 2, 3, 5, 8, 9 ही संख्या लिहिल्याच्या नंतर हा जो 5 आहे, आपल्याला याची स्थानिक किंमत विचारल्याच्या नंतर आपल्याला काय सांगायचं असतं? आपल्याला त्याची स्थानिक किंमत विचारल्याच्या नंतर आपल्याला काय सांगायचं असतं? मेन म्हणजे तो कोणत्या स्थानावर आहे ते सांगायचं असतं. आहे का नाही? शतकवर. आणि शतकसाठी असतो शेकडा. शेकडा म्हणजे 100 असतं का नाही? ते म्हणजे शेकडा. ओके. आता ज्याला कळणार नाही अंकाची स्थानिक किंमत त्याला नाही येणार इथं बसायला गंमत. अंकाची स्थानिक किंमत याच्यामध्ये आपला किती प्रकारचे प्रश्न विचारू शकतात? 8 प्रकारचे. 8 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला अंकाच्या स्थानिक किमतीवर विचारू शकतात. किती प्रकाराचे? आज आपला शिकायचे पहिले 4 प्रकार. किती? आणि उद्या आपला शिकायचे पुढचे 4 प्रकार. ते शिकायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला पुढे आपला गणित करायचे. त्याच्यावर अंकाच्या स्थानिक किमतीवर वेगवेगळ्या 8 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. आणि ते 8 प्रकारचे प्रश्न शिकण्याच्या अगोदर आपला सगळ्यात सुरुवातीला शिकायचंय अंकाची स्थानिक किंमत म्हणजे नेमकं काय असतं. काय शिकायचंय? अंकाची स्थानिक किंमत म्हणजे नेमकं काय असतं. अंकाला 2 किमती असतात. एक असते स्थानिक किंमत आणि दुसरी असते दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे आपण दर्शन घ्यायला जातो का नाही देवाचं? दर्शन. दर्शन दे रे भगवंता. कोणी बोलवलंय? लवकर यायचं. दर्शन घेतो का नाही? समजा ही एक संख्या आहे 2, 0, 5, 8, 9, 13, 12, 19 ही एक संख्या आहे. काय ही संख्या? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधला फरक समजून घ्यायचा. आता मी पहिला प्रकार सांगणार. याच्यानंतर कधीच कोणाची चुकणार नाही. काय होईल? कधीच कोणाची चुकणार नाही. आणि विराटची तर आता पण नाही चुकायला पाहिजे का? चुकल. आता दर्शनी किंमत एक आहे आपली आणि दुसरी कोणती आहे? स्थानिक किंमत. दर्शनी किंमतीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू. आणि स्थानिक किंमतीला काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू. स्थानिक मध्ये स्थान नावाचा एक शब्द येतो का नाही? स्थान म्हणजे तो अंक कुठल्या स्थानावर आहे या संख्येमध्ये, त्या स्थानाची किंमत आपल्याला विचारली असते. स्थानिक किंमत म्हणजे काय? तो ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे जे आपला दिसतंय ते. एखादा अंक आपला दिसला याच्यामधला. 2ची दर्शनी किंमत विचारली तर 2च असणार. 0ची विचारली तर 0, 5ची 5, 8ची 8, 9ची 9. दर्शनी म्हणजे जसं दिसतंय तसं. मोकार नाही ओरडायचं. यू अँड यू.
मोकार वरडणे नाही. दर्शनी किंमत म्हणजे जे आपला अंक जसा दिसतोय ती. आपण अंकाला वाचतो का नाही 0 ते 9 पर्यंत, आणि तीच असते त्याची दर्शनी किंमत. मग या 5 ची दर्शनी किंमत किती आहे? 3 ची किती आहे? पटकन ऑल. 1 ची किती आहे? या 1 ची, या 9 ची 9. आता आपण दर्शनी किंमत बघताना इथे आपला 3 जागेवर 1 1 आहे का नाही? त्या तिन्हीची दर्शनी किंमत काय आहे? सेम आहे. तिन्हीची दर्शनी किंमत एकच आहे का नाही? पण स्टाईल मध्ये नाही बोलायचं. पण जर आपला त्याची स्थानिक किंमत विचारली म्हणजेच आपला त्याची प्लेस व्हॅल्यू विचारली. प्लेस म्हणजे काय? स्थान. प्लेस म्हणजे तुझ्या लक्षात येतं ना प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, इंग्लिश मीडियम असल्यामुळं. आता किंमत काढायची कशी? सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडं. कोणाकोणाला येत नाही हात वर करा आधी. स्थानिक किंमत कोणाकोणाला नाही कळत? तुला आणखी खरं सांगायचं, तुला आणखी, तुला आणखी खरं सांगायचं फक्त, म्हणजे समजून सांगायला. तुला कळते नाही? आता लक्षपूर्वक बघायचं. 1च मिनिटात तुम्हाला स्थानिक किंमत कळणार आहे. जास्त टाइम लागणार. किती मिनिटात? 1 मिनिटात. सगळ्यात सोपं. आपल्याला या 1 ची स्थानिक किंमत विचारली का नाही? 1 ची विचारल्यामुळं 1 लिहून घ्यायचा. कशाची विचारली? या 1 ची विचारली का नाही? आता आपण या 1 ची स्थानिक किंमत इथं लिहिणार आहे. हा 1 लिहिल्याच्या नंतर त्याच्या पुढे किती संख्या येतात त्या मोजायच्या. 1 2 3 4 5. 5 संख्या आहेत ना 1 च्या पुढं? 5 संख्या आहेत म्हणून फक्त त्याच्या पुढे 5 शून्य द्यायचे. किती द्यायचे? ही झाली या 1 ची स्थानिक किंमत. आली का लक्षात? किती झाली त्याची स्थानिक किंमत? पहिला ग्रुप कितीचा सांगितलं होतं? पहिला ग्रुप 3 चा, दुसरा 2 चा, आणि तिसरा आता एकच संख्या शिल्लक राहिली. किती झाली ही संख्या? वाचा. 1 लाख. 1 लाख स्थानिक किंमत कशाची आली? या 1 ची. आता पुढचा 1, पुढच्या 1 ची स्थानिक किंमत. तो 1 आहे तसा लिहून घ्यायचा. घेतला का लिहून? आणि त्याच्या पुढे किती संख्या शिल्लक राहिल्यात ते वाचायचं, मोजायच्या. किती राहिल्यात? 3 संख्या राहिल्यामुळे त्याच्या पुढे काहीच विचार न करता 3 शून्य देऊन टाकायचे. ही काय झाली त्याची? 1000 म्हणजे 1000 त्याची काय झाली? स्थानिक किंमत. आता तिसरा 1 आहे, हा 1. याची जर आपला स्थानिक किंमत विचारली तर आपण काय सांगणार? तो 1 आहे तसाच लिहिणार, आणि त्याच्या पुढे संख्या किती शिल्लक राहतात? किती राहतात? 1 राहिल्यामुळे द्यायचा 1 शून्य. किती झाली त्याची स्थानिक किंमत? आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. फेस व्हॅल्यू ह्या 1 ची, या 1 ची आणि या 1 ची एकच आहे का नाही? सगळ्यांची फेस व्हॅल्यू सेम आहे, पण स्थानिक किंमत वेगवेगळी आहे. या 1 ची किती आहे? 1 लाख. या 1 ची 1000 आणि या 1 ची 10. समजलं कितपर्यंत सगळ्यांना? आता हा झाला 1 चा विषय. मग आपल्याला या 2 ची स्थानिक किंमत जर विचारली, कोणती? या 2 ची स्थानिक किंमत किती? या 2 ची. तर काय करायचं? हा 2 आहे तसा लिहून घ्यायचा. घेतला का लिहून? ज्याची विचारली तो अंक आहे तसा लिहून घ्यायचा, आणि लिहून घेतल्याच्या नंतर सोपं काम करायचं. त्याच्या पुढे किती संख्या मोजायच्या. मोजा लवकर. किती आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्या असल्यामुळं त्या 2 च्या पुढे 10 शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ही झाली त्या 2 ची स्थानिक किंमत. कोणती किंमत झाली? मग या 2 ची दर्शनी किंमत किती? किती सगळे? इकडे लक्ष द्यायचं. हातावर नाही लिहायचा. पेनने हातावर लिहायचं नाही. ही खालची संख्या आता वाचीन कोण? याची वाच. किती आहे संख्या? 20. हा झाला आपला, आपण काल शिकलो. हा काय झाला? पहिला ग्रुप. तो झाला सेच्या नंतर हा 1000, 1000 च्या नंतर लाख, लाखच्या नंतर कोटी, आणि कोटीच्या नंतर अब्ज. 20 अब्ज झाली
या दोनची स्थानिक किंमत. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, या शून्याची स्थानिक किंमत किती? मी सांगू? शून्याची स्थानिक किंमत किती? शून्याची स्थानिक किंमत 0. आता या 5ची स्थानिक किंमत किती? इथं वर लिहायची 5ची स्थानिक किंमत काढताना सुरुवातीला काय लिहू? कोणता अंक लिहू? सगळे 5 लिहिला. आता काय करू? कशामुळे 8 शून्य? त्याच्या पुढं 5च्या पुढं 8 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. त्यामुळे काय करायचं? त्याच्या पुढं 8 शून्य. आता ही संख्या किती झाली सगळ्यांनी सांगायचं लवकर. 5 कोटी कोण म्हणते? किती? आणि कशापेक्षा असते मोठी? 50 कोटी. हजारापेक्षा मोठी, लाखापेक्षा मोठी, कोटीपेक्षा मोठी, अब्जापेक्षा लहान, लहान, अब्जापेक्षा लहान, कोटीपेक्षा लहान, लाखापेक्षा लहान, हजारापेक्षा लहान, शेकडापेक्षा लहान, दशकपेक्षा लहान आणि एककपेक्षा लहान 0. राहिलं लक्षात? विसरण का? हे लिहून घ्यायचं पटकन. आता अंकाच्या स्थानिक किमतीवर जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये पहिला प्रकार कोणता असतो? अंकाची आपला डायरेक्ट स्थानिक किंमत विचारतात. काय विचारतात? अंकाची डायरेक्ट स्थानिक किंमत. आता 25 16 26 हा अंक आहे, याच्यामधल्या 5ची स्थानिक किंमत सांगा पटकन. 40,000. किती? 40,000. कारण त्याच्या पुढे 4 शून्य येणार. किती शून्य? 1 2 3 4. 4 संख्या असल्यामुळं 5ची. आणि तो जो अंक आहे तो लिहून घ्यायचा आणि पुढच्या अंकाच्या जागेवर 0 घेऊन द्यायचं. 50,000. आता का भांडण करती का? चुकलं. आली 50,000. आली का? आली का? याच्या मधल्या जर आपल्या 1ची स्थानिक किंमत विचारली तर किती येणार? 1ची स्थानिक किंमत 1 आहे तसा लिहून घ्यायचा आणि पुढचं जेवढे अंक येतात तेवढे 0 घ्यायचे. किती अंक आहेत शिल्लक? 3. त्यामुळं 1,000. याच्यातल्या 2ची जर विचारली तर किती? 20. कारण 2 आणि त्याच्या पुढे 1 अंक असल्यामुळं 1 0. आता या 1ची झाली, 2ची झाली, 6ची स्थानिक किंमत किती? 6ची स्थानिक किंमत 6च. कारण त्याच्या पुढं एकही संख्या नाही. या 2ची स्थानिक किंमत 2 आणि पुढे किती संख्या येतात? ही झाली याची किंमत 2 लाख. कळलंय? हा झाला पहिला प्रकार. असल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. डायरेक्ट आपला संख्या देणार आणि त्याची स्थानिक किंमत विचारणार. आता पेज नंबर चेंज करायचा किंवा काहीतरी. प्रकार दुसरा प्रकार काय विचारणार? प्रकार दुसरा, 2 समान अंकांच्या पटपट स्थानिक किमतीतील फरक. समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आपला विचारणार. एखादी संख्या आपला देणार. काय देणार? 2 4 2 1 आणि आपल्याला काय विचारणार? 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? हा प्रश्न जर आपला विचारला, काय विचारणार? 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता बारकाईने समजून घ्यायचं, पटकन उत्तर आलं पाहिजे. असा प्रश्न जर आपला विचारला, काय विचारलाय? 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 2 अंक हा आलाय 2 जागेवर. आलाय का नाही? संख्या किती ही?
2421 किती आहे 2421. आपला काय विचारलंय 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. हा 2 आणि हा 2. काय करायचं हे उत्तर तुम्ही 2 प्रकारे काढू शकतात. किती प्रकारे 2 प्रकारे. मी आता तुम्हाला दोन्ही प्रकार सांगतो. पहिला प्रकार काय करायचं पहिल्या 2ची स्थानिक किंमत घ्यायची. पहिल्या 2ची स्थानिक किंमत किती आहे 2 आणि त्याच्या पुढे 3 अंक असल्यामुळे 3 शून्य ती झाली 2000 आणि वजा फरक म्हणजे काय असतं वजाबाकी. फरक म्हणजे कीवर्ड काय याच्यामध्ये फरक. काय कीवर्ड इकडे बघायचं कीवर्ड आहे फरक. दुसऱ्या 2ची स्थानिक किंमत त्याच्यातून वजा करायची. दुसऱ्या 2ची स्थानिक किंमत किती आहे 20 किती आहे 20 वजा 20. 2000 मधून 20 आपल्याला वजा करावे लागते. शून्यातून शून्य गेला किती 0. शून्यामधून 2 गेला नाही जात. आपल्याला इकडून घ्यावा लागल हातचा. या 2 कडून पुढे दिला इथं झाले 10. 10 नी पुढे 1 दिला इथं राहिले 9 आणि इथं झाले 10. 10 तून 2 गेले 8. 9च्या जागेवर 2 ने 1 हातचा दिल्यामुळे तिथं त्याच्याकडे शिल्लक राहिला होता 1. तो खाली आहे तसा 1. किती आली स्थानिक किमतीतील फरक 1980. आला का नाही. आता दुसरा प्रकार समजून घ्या. झाला का नाही. एका प्रकारे उत्तर काढलं आपण. काय केलं दोन्हीची स्थानिक किंमत घेतली आणि मोठ्या संख्येतून बारकी संख्या वजा केली. केली का नाही. दुसरा प्रकार काय करायचा. किती आपली संख्या 2 4 2 1. हा तुम्हाला शिकायला टाइम लागेल पण जर आला तर जर तुम्हाला तो आला तर काय होईल पटकन उत्तर येणार 2 सेकंदात. किती सेकंदात 2. आता हा 2 आणि हा 2 याच्या स्थानिक किमतीतला फरक आपला काढायचा आहे. कशामधला 2 आणि 2 यांच्या स्थानिक किमतीतला फरक. काय करायचं प्रत्येक संख्येच्या खाली एक लाईन मारायची. ह्या दोन्हीच्या मारली का लक्षात राहावा म्हणून. किती आहे संख्या 2. आपल्या 2च्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय का नाही. जर सेम संख्या असली तर त्याच संख्या दोन्ही संख्या जर दोन्ही अंक सेम असले 2 आणि 2 आहे का नाही आणि त्याच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय. काय वर लिहिलाय आपला मुद्दा. दुसरा प्रकार 2 समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे का नाही. त्यावेळेस काय करायचं 9 हा अंक लक्षात ठेवायचा. कोणता 9 आणि 9 ने 2 ला गुणायचं. 9 दुने किती आलं 18 आलं का नाही. 9 दुने पहिल्या 2च्या खाली पहिला अंक लिहायचा. हे लाईन मारली ना आपण बाण. पहिल्या 2च्या खाली पहिला अंक लिहायचा. दुसऱ्या 2च्या खाली दुसरा अंक. दुसरा अंक किती आहे त्याच्यातला किती आहे 8. कशाचा गुणाकार केला तो आपण 2 गुणिले 9. त्या संख्येला 9 ने गुणायचं. कोणत्या संख्येने 9 ने. त्या संख्येला गुणायचं 9 ने. आलं का लक्षात इथपर्यंत. आता पुढे माझ्या बघा आणखी स्थानिक किंमत आपली बनलेली नाही. आता जे अंक शिल्लक राहिले या 2 आणि 2 याच्या मध्ये ज्या संख्या येतात इथं एकच आहे का नाही मध्ये त्याच्या जागेवर लिहायचा 9. 9 ने गुणलं म्हणून लिहायचा 9. किती लिहायचा 9. कशामुळे 9 कशामुळं कारण समान अंकांचं जर आपला स्थानिक किंमत काढायचा असला फरक तर त्या संख्येला मी सांगितलं 9 ने गुणायचं. ज्या अंकाबद्दल विचारलं असेल त्या अंकाला किती गुणायचं. अरे इकडे बघ कोणत्या संख्येने गुणायचं सांगितलं मी. समान अंक जर असले आणि त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक विचारला असला तर त्याला गुणायचं 9 ने. त्या अंकाला कितीने गुणायचं आणि तो गुणाकार जेवढा आहे ना किती आलाय गुणाकार 18. तर त्याच्यातला पहिला अंक पहिल्या अंकाच्या खाली मांडायचा. मांडला का. दुसरा अंक दुसऱ्या अंकाच्या खाली मांडायचा. कारण 2चं विचारलं का नाही आपला. याच्यामध्ये 2 अंक आहेत. हा एक अंक आणि 8 एक अंक येत लक्षात. आणि मध्ये जेवढी जागा शिल्लक राहिली असते जेवढे अंक शिल्लक राहिले असते त्याच जागेवर 9 लिहायचं. कशामुळं 9 नेच गुणलंय आपण. त्यामुळं किती लिहायचे 9. कितीने गुणायचं समान अंक असले तर कितीने गुणायचं. मध्ये किंवा कोणता अंक लिहायचा अंकाच्या खाली कोणता लिहायचा. अंकाच्या खाली जे उत्तर आले पहिला अंक पहिल्या अंकाच्या खाली आणि दुसरा अंक दुसऱ्या अंकाच्या खाली लिहिला का नाही. आणि पुढे जेवढं शिल्लक राहिलं असेल त्याच जागेवर द्यायचा 0. 1980 आलं का. इकडचं किती होतं
आलं का बरोबर उत्तर? असं काढायचं याचं उत्तर. समान अंक असले तर एकतर हा प्रकार एकतर हा प्रकार. हा जर लक्षात राहिला तर ठीक, पटकन उत्तर निघणार. आणि हा जर तो जर लक्षात राहिला नाही तर आपलं डायरेक्ट अंकाची स्थानिक किंमत लिहायची. 2 ची स्थानिक किंमत 2000 आणि फरक विचारलाय दुसऱ्या 2 ची स्थानिक किंमत 20. 2000 मधून गेले 20, शिल्लक किती राहिले? 1980 राहिले का? घ्या लिहून पटकन. आता आपला पुढचा प्रश्न काय आहे? 21,00,18 किती झाली ही संख्या? 2,10,18 ही संख्या दिली आणि आपलं काय विचारलंय? 1 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? या संख्येमध्ये एक अंक किती जागेवर आहे? 2 जागेवर. इथं एक 1 आहे आणि इथं एक 1 आहे. स्थानिक किमतीतला फरक काढायचे आपण 2 प्रकार पाहिले. पहिल्या प्रकारामध्ये काय? पहिल्या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची. पहिल्या अंकाची स्थानिक किंमत किती येईल? ह्या 1 ची किती येईल? 10,000. स्थानिक किंमत म्हणजे तो एक संख्या जी येते आहे तसाच लिहून घ्यायचा आणि पुढं जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे. किती अंक आहेत हे? 1 2 3 4 म्हणून 4 शून्य दिले. आणि वजा पुढचा 1 आहे त्याचं स्थानिक किंमत. पुढच्या 1 ची स्थानिक किंमत किती आहे? किती आहे? 10 वजा 10. याच्यामधून 10 गेल्याच्या नंतर शून्यातून 0 गेला 0, 10तून 1 गेला 9, 9च्या जागेवर 9 आणि 9च्या जागेवर 9. आलं का लक्षात? कसं वजाबाकी येते का अशी? कारण 1 नी पुढे हातचा दिला, 1च्या जागेवर राहिला 0, इथं झाले 10. त्यांनी पुढे 1 0 दिला, इथं राहिले 9, इथं झाले 10. त्यांनी पुढे 1 हातचा दिला, इथं झाले 9 आणि इथं झाले 10. 10तून 1 गेल्याच्या नंतर राहिला होता 9, 9च्या जागेवर 9, 9च्या जागेवर 9 आणि 0 0. किती आलं? 9,999. हे आलं का? 9,990 हे आलं आपलं उत्तर. आता हीच संख्या दुसऱ्या प्रकाराने जर आपण उत्तर काढायचं ठरवलं तर मी काय सांगितलं? त्या अंकाला कितीने गुणायचं? 9 ने. म्हणजे 1 गुणिले 9 बरोबर किती झालं? पण आपल्याला संख्येची गरज पडणार आहे 2 अंकी. म्हणून काय करायचं? 0,9 लिहायचं आहे का नाही? किती लिहायचं? 2 अंक आपल्याला लागणार आहेत का? 2 जागेवर लिहायचं म्हटल्यावर 0,9 हे थोडस अलीकडे लिहितो. 1 गुणिले 9 बरोबर किती झालं? 0,9. हे तुम्ही लिहून घेता ना, बरोबर करून पुढे लिहून घ्यायचं. झालं का? 0,9. मग पहिला अंक कुठं लिहायचा? पहिल्या अंकाच्या खाली. पहिल्या 1च्या खाली पहिला अंक किती आहे? पहिल्या 1च्या खाली पहिला अंक 0. दुसरा अंक कोणता आहे? तो कुठं लिहू? दुसऱ्या अंकाच्या खाली. दुसरा अंक आहे 9. कशा खाली लिहू? लिहिला का? आता मध्ये जे अंक शिल्लक राहिले नाही, मधल्या अंकाच्या जागेवर काय लिहायचं? 9. म्हणजे इथं 2 अंक शिल्लक राहिलेत म्हणून 2 9 आणि 8च्या जागेवर 0. आलं का लक्षात? मध्ये जे येतं त्याच्या जागेवरच 9 लिहायचे आणि पुढे शिल्लक राहिले त्या जागेवर. आलं का लक्षात? तुझ्या इकडं सगळ्यांच्या लक्षात आलं? आली का नाही? 9,990. इकडं पण 9,990. घ्या लिहून पटकन. हा झाला दुसरा प्रकार. आता ह्या प्रकाराचे उदाहरण तुम्हाला पेज नंबर 147 मध्ये दिलेले आहेत. कोणत्या पुस्तकाच्या? पंढरीनाथ रालेच्या. पेज नंबर 147 वर हा दुसऱ्या प्रकाराचे जे उदाहरण दिलेले आहेत 5 उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडायचे. किती? 5 उदाहरणं. आणि त्याच्या अगोदरच्या पेजवर 5 उदाहरणं आहेत. आपण पहिला प्रकार पाहिला होता अंकाची स्थानिक किंमत नुसतं, त्याच्या जागेवर ते लिहायचे. कळलं का? आता पुढचा प्रकार पटकन घ्या लिहून. पुढचा प्रकार आहे आता या संख्येमध्ये आपला देणार गाळलेल्या जागा. त्याच्यामुळे बारकाईने लक्ष द्यायचं. आ उ आ असं काही करायचं नाही. आता प्रकार नंबर 3 2 हे पटकन लिहून घ्यायचं. 2 संख्यांतील 2 अंकाच्या
किंवा ते असल्या समान 2 अंकाच्या असल्या समान 2 अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक दिला असल्यास ती संख्या कोणती असं आपलं ओळखायचंय. ती संख्या कोणती हे ओळखणे प्रकार नंबर किती आहे. आता आपला काय करणार आहे ते आपल्याला आपण पहिल्यांदा काय पाहिलं फरक कसा काढायचा. काय पाहिलं समान संख्याचा म्हणजे एका समान अंकांच्या. काढला का नाही. 1-1चा फरक आपण पाहिला नंतर 2-2चा फरक आपण पाहिला नंतर पाहिलंय का. आता समजा आपल्याला इथे एक्झाम्पल दिलंय 8 स्टार 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 म्हणजे चांदणी म्हणजे ती गाळलेली जागा आहे. थोडक्यात आपल्याला त्या गाळलेल्या जागेवर कोणता अंक आहे ते ओळखायचा. काय स्टार स्टार 3 या 4 अंकी संख्येत या हो या स्टार नाही आला तर चौकट काढायची अशी या 4 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे तर तो अंक कोणता प्रश्न चिन्ह. या प्रकाराचे उदाहरण सोडवताना हा प्रकार कोणता आहे समान 2 अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक आपला दिला असतो तो अंकच दिलेला नसतो. काय केलेलं असतं त्याच्यातला फरक पहिल्यांदा आपल्याला काय दिलं अंक दिले आपण काढला होता फरक काढला होता का नाही. आता दिलेला आहे फरक आपल्याला काढायचे अंक आहे का नाही. आता हे काढताना काय करायचं आपल्याला विचारलंय 8 इथे एक गाळलेली जागा इथे एक गाळलेली जागा आणि ही 3 किती अंकी संख्या ही 4 अंकी 4 अंकी संख्या म्हणजे या 4 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून म्हणजे स्टारच्या जागी समान अंक आहे. समान म्हणजे सारखाच अंक म्हणजे ह्या स्टारच्या जागेवर 1 असला तर याच्या जागेवर पण किती असणार 1. पहिल्या स्टारच्या जागेवर 7 असला तर दुसऱ्या पहिल्याच्या 3 असल्यावर दुसऱ्या समान अंक म्हणजे एकच अंक आहे आणि त्याच्यातला फरक दिलेला आहे आपला 720. किती दिलाय फरक 720 फरक दिलाय आणि आपला काढायचा आहे तो अंक. काय काढायचा आपला तो आता सोपं सांगू का अवघड सांगू. सोपं जर सांगायचं असलं तर सगळ्यात सोपं सांगतो. ही संख्या फरक दिलाय आपला किती दिलाय फरक 720 किती दिलाय फरक एकाच म्हणजे तुम्हाला एकदम सोप्यात सांगतो काहीच करायचं नाही गणित करण्यास सुद्धा आवश्यकता नाही. किती दिलाय सगळ्यांनी लक्षपूर्वक इकडे बघायचं 720 दिलाय फरक बरोबर. आता काय करायचंय 720 मधला सगळ्यात पहिला अंक कोणता आहे 7 आणि त्याच्या पुढचा अंक लिहायचा आपण फक्त 8 हे झालं आपलं उत्तर. आहे का नाही सोपं आहे का सोपं. आता हे बरोबर आहे का चुकीचं तुम्हाला असं वाटत असेल ना खरंच इतकं सोपं असतं का
आता आपण करून बघू. आता पहिल्या अंकाच्या जागेवर किती येईल आपल्याला घ्यायचा आहे 8. याच्या जागेवर जर आपण 8 घेतला त्याची स्थानिक किंमत किती होईल? पुढे राहिले 2 शून्य. 2 अंक म्हणजे 2 शून्य. लिहिले का नाही 800? पुढचा अंक तोच घ्यायचा की नाही? समान असल्यामुळं आपण करतो फरक काढण्यासाठी वजाबाकी. करतो का नाही वजाबाकी? वजाबाकी केली आपण. काय वजा करायचं? या अंकाच्या जागेवर आपल्याला घ्यावं लागेल 8 आणि त्याची स्थानिक किंमत किती आली? 80 आली का? 800 मधून 80 गेले किती राहिले? 720. आपला फरक किती दिलाय? किती दिलाय? आहे का नाही? सोपं राहील का लक्षात? अरे बबड्या राहील का लक्षात? किती आला फरक? बाकीचे नका सांगू तो एकटा. किती आला फरक? मग स्थानिक किमतीत तो अंक किती असेल आपला विचारलेला? असं तो लक्ष दिलं तर काय माती लक्षात राहील का? नुसतं लिहून नको घेऊ. लिहिण्याला महत्व नसतं. माझ्या लेक्चरला बसल्याच्या नंतर तुम्हाला मी लिहायला सेपरेट टाइम देतो का नाही? तू लिहितो काय? तुला काय लिहायचं? कुठं जायचं? जत्राला जायची का? लक्ष 100% इकडे दे म्हणलं. नाही तर मग आपला पलीकडचा वर्ग मस्त आहे का नाही? आता किती सोपं आहे त्याला तरी आता का त्याच्या मग आता त्याच्या पुढे डोकं फोडून घेऊ का मी? घेऊ का डोकं फोडून? आता लक्ष दे. काहीच लिहू नको. ते सगळं पुस्तकात आहे लिहिलेलं. तुम्हाला पुस्तक त्याच्यामुळेच घ्यायचंय ना? नाही लिहायचं. मी जेव्हा लिहा म्हणून तेव्हाच लिहायचं. मी समजून सांगत असताना सगळ्यांनी लक्ष कुठं द्यायचं? माझ्याकडे द्यायचं. आणि माझ्याकडे देता देता काही बोर्डकडे द्यायचं. आणि बोर्डकडे देता देता काही माझ्याकडे द्यायचं. तुमच्या वैक आणि खिडकीच्या बाहेर लक्ष द्यायचं नाही. विचारा. फक्त 1 नंबरची संख्या आहे त्याच्या पुढची संख्या. आता उदाहरण नंबर 2 पटकन बघायचं. हे काय लिहून घ्यायचं तुम्हाला? लक्षात राहील ना? काय करायचं? पान नंबर 149 वर हे प्रश्न येतं. किती प्रश्न येतं? 5. आता ते सगळे आपण इथंच पाहू. आता बघा 8 स्टार स्टार 6 5 आणि या संख्येतला फरक आपला दिलाय 900. किती दिलाय? 900. आता सांगा. आता कोण सांगतोय? सांग. 909. डोकं लावा लवकर. डोकं लावा. इथं काय आपल्याला फरक दिलाय 900चा. किती दिलाय फरक? 900चा. मी सांगितलं होतं जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. सांगितलं होतं का नाही? जो अंक आहे त्याच्या पुढचा अंक असेल. आता इथं 9च्या पुढे अंक आहे का? आली का नाही अडचण? 9 पर्यंत अंक आपले संपतात. किती आहेत अंक? टोटल 10 अंक आहेत 0 ते 9. आता शून्याला नसते काही किंमत. त्यामुळे इथे येणारे आपला गणित सोडवण्यामध्ये गंमत. कशामुळं? शून्याला नसते किंमत. त्यामुळे इथे येणारी आपली गंमत आहे का नाही? 0 काढून टाकायचा आणि 9च्या पुढे हे सर्कल असंच. 9 जर आला त्याच्या पुढे पुन्हा 1. 9च्या पुढे 1 रिपीट चालू करायचं आहे का नाही? 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 पुन्हा 9च्या नंतर 1. 9च्या नंतर काय? 1. त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. 9च्या पुढचा अंक कोण येईल मग? 9च्या पुढचा अंक येईल 1. किती येईल? 9च्या पुढे 1. कारण अंक टोटल किती येतं? 10. त्याच्यातल्या शून्याला नसते किंमत. त्यामुळे आपल्या इथं गंमत. त्याच्यामुळे द्यायचा सोडून 0. शून्याचा विचार करायचा नाही. 0 सोडायचा आणि पुढे यायचं 1. ही आपलं सर्कल वाईज संख्या धरायच्या. 9 असली तर कोणता घ्यायचा अंक? 1. आता पुढचं एक उदाहरण घ्यायचं. किती? 7 स्टार स्टार 16. किती? याचं उत्तर किती आलं? याचं उत्तर आलं 1. कोणता अंक असेल? 1. पुढचं
7 स्टार स्टार 16 नका लिहू, आहे का नाही? आता आपल्याला हा दिला होता याच्यामधला फरक, ह्या दोन अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक. तिथं 900 दिला होता, इथं किती आहे? 8100 फरक दिलाय आपला. किती दिलाय? 1 मिनिट. याचा जर आपण विचार केला, ह्यामध्ये काय आपला 2 स्टार दिलेत. 2 स्टार म्हणजे ते समान अंक येतं. त्या समान अंकातला फरक दिलाय, स्थानिक किमतीमधला फरक 8100. आता याचं उत्तर काढताना आपला काय करावं लागेल? पहिला अंक घ्यावा लागेल. पहिला अंक किती आहे? 8. मग तो अंक काढायचा आहे आपल्याला. काय काढायचा आहे? हा अंक, एकच अंक, दोन्ही जागेवर असणार तोच अंक, त्याच्यामुळे काढायचा आहे एकच अंक. मी काय सांगितलं होतं? पहिला अंक जो आहे त्या संख्येतला त्याच्या पुढचा घ्यायचा अंक. पहिला अंक कोणता आहे? 8. मग आपलं उत्तर काय येईल? 9. इतकं सोपं आहे का नाही? जर हे तुम्हाला आलं नाही तर तुमचा काहीच उपयोग नाही. घ्या लिहून. आणि इथं संपला आपला आज लेक्चर. का घ्यायचं आहे कधी एक्झाम्पल याचा आणखी? ओके, थँक्यू.